सांगलीमधून एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे। अंकली येथील कृष्णा नदी पुलावरून भरधाव गाडी कोसळून 3 जण ठार झालेत तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। सांगलीच्या अंकली येथील कृष्णा नदी पुलावरून भरधाव गाडी कोसळून 3 जण ठार तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। जखमींमध्ये एका 5 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे। रात्री 1च्या सुमारास कोल्हापूरवरून सांगलीकडे येताना अंकली पुलावर हा अपघात झाला। लग्न सोहळा आटोपून सांगलीकडे येताना गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट नदीपात्रात कोसळली आणि या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे। मृतांमध्ये 2 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे। यातील मृत कुटुंबीय हे सांगलीतल्या कोल्हापूर रोडवरील गंगाधर कॉलनी येथील रहिवासी आहेत। कोल्हापूरहून एक लग्न सोहळा आटोपून हे कुटुंबीय सांगलीकडे येत होते। त्यांची गाडी जयसिंगपूरहून सांगलीकडे येत असताना अंकली पुलावर गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी थेट नदीपात्रात कोसळली आणि यामध्ये तिघांचा मृत्यू झालाय तर अन्य तिघे जखमी आहेत। मृतांमध्ये प्रसाद भालचंद्र खेडेकर वय वर्ष 40, प्रेरणा प्रसाद खेडेकर वय वर्ष 35, वैष्णवी संतोष नार्वेकर वय वर्ष 23 यांचा समावेश आहे। तर जखमींमध्ये साक्षी संतोष नार्वेकर वय वर्ष 42, वरद संतोष नार्वेकर वय वर्ष 21 आणि समरजित प्रसाद खेडेकर या 5 वर्ष बालकाचा समावेश आहे। हे सगळेजण सांगली आकाशवाणी केंद्रामागे असणाऱ्या गंगाधर नगर येथील रहिवासी आहेत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।